कसं आहे की ज्योतिषशास्त्रात जे 4 वर्ण दिलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ह्याचा या वर्णांचा आणि आपल्या समाजात जे चाललाय जातीभेद वर्णावरून त्याचा काही संबंध नाहीये. तर हे वर्ण कशाला आहे, तर त्या व्यक्तीचं वैयक्तिक विकास, त्याचा स्वभाव आणि त्याचं वैयक्तिक ज्ञान ह्याच्यावरती अवलंबलेले असतात, म्हणजे हे दर्शवणारे असतात. ह्याचा इतर कुठल्याच गोष्टीची काही संबंध नाहीये. तर मला तुम्हाला सांगायचंय की आता समजा की ब्राह्मण वर्णाची व्यक्ती असेल, की जिच्या पत्रिकेत वर्ण हा ब्राह्मण असेल, तर ती व्यक्ती म्हणजे ब्राह्मण वर्ण काय दर्शवतो, ज्ञान, बुद्धिमत्ता किंवा तेजस्वीपणा, आध्यात्मिकता, हे त्या वर्णाचा गुणधर्म आहे. तर ब्राह्मण वर्ण असणारी व्यक्ती ती तशीच असणार की ते बुद्धिमान असणार, ते अभ्यासू असणार, त्यांच्याकडे खूप असं म्हणजे खूप मोठे होणारे असतात, म्हणजे त्यांच्या बुद्धीचा थांग लागणार नाही एवढे ते खूप हुशार असतात. तर दुसरा वर्ण झाला क्षत्रिय. तर क्षत्रिय वर्ण काय दर्शवतो, धाडस, पराक्रमी वृत्ती असणारी असतात. तर क्षत्रिय वर्णात येणारी व्यक्ती म्हणजे जिचा वर्ण क्षत्रिय आहे ती धाडसी असते, पराक्रमी असते, शौर्यवान असते आणि स्वतःचा म्हणजे सगळे धाडसी निर्णय घेऊन सगळं करणारी असते. तर तिसरा वर्ण झाला वैश्य. तर वैश्य वर्ण काय दर्शवतो, व्यापार, वाणिज्य, पैशाचा संग्रह करणे, पैशाची देवाणघेवाण. हे आता समजा एखाद्या व्यक्तीचा वर्ण वैश्य असेल तर ती व्यक्ती व्यापारी असणार आहे किंवा ती खूप असं म्हणजे तिचं व्यवहार ज्ञान खूप छान असणार आहे. ती म्हणजे एखादा बिझनेस म्हणा किंवा काय असं करणारी असू शकते. हे तिच्याकडे गुणधर्म असतात, म्हणजे ती साठवणूक करणारी असते, धनाची, संपत्तीची साठवण करणारी असू शकते. तर शेवटचा वर्ण आहे शूद्र. म्हणजे शूद्र वर्णात कसं होतं तुम्हाला सांगते की शूद्र वर्णाची जी व्यक्ती असते ना ती दयाळू असते, आज्ञेचं पालन करणारी असते, कोण सांगते ते लगेच ऐकून ते तसं करायचं अशी असते, खूप कष्टाळूही असते. तर हे सगळे वर्ण हे व्यक्तीचा विकास म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे दाखवण्यासाठी असतात. आणि वर्ण हा कुंडली मिलन, जेव्हा लग्नासाठी विवाहासाठी पत्रिका बघितली जाते ना तेव्हा वर्णकूट बघितलं जातं आणि त्याच्यासाठी हे बघणं खूप गरजेचं असतं, म्हणून वर्ण हा महत्वाचाच असतो. तर मला थोडक्यात सांगायचं हेच आहे की ज्योतिषशास्त्राने जे वर्ण बनवले आहेत त्याचा आणि आपल्या समाजात जे वर्णावरून चाललं आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ह्याचा त्याच्याशी काही संबंध नाहीये आणि जोडूही नाही येतो असं मी म्हणेन. तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगा, म्हणजे तुम्ही खरंच सांगा की तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे असं ज्योतिषशास्त्राने कशासाठी केलं आणि आपण त्याचा वापर कशासाठी करतोय हे आपण म्हणजे बघायला हवं असं मला तरी वाटतं.